उद्धव ठाकरेंचे 6 खासदार गळाला लावल्यावर शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3च्या पूर्ण तयारीत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। यावेळी ठाकरेंसोबतच शरद पवारांचे आमदार आणि खासदारही टार्गेटवर असल्याचं कळतंय। सातत्याने गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरू असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 आमदारांचं शिवसेनेत येण्यासाठी पूर्णपणे मतपरिवर्तन केल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेतल्या सूत्रांनी दिलाय। तर पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा टाळण्यासाठी आणखी 5 आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न आहेत असं समजतंय। ठाकरेंचा आणखी एका खासदाराला गळाला लावण्याच्या हालचालीही सुरू आहेत। ऑपरेशन टायगर 3ची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय निलेश देशमुख यांच्या खांद्यावर असल्याची सूत्रांची माहिती। तर राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आमदार आदित्य ठाकरे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणतायत पाहूया। या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3.0 अशी अरे बाकी सगळं ऑपरेशन करा, पण ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे। तुम्ही बॉडी लँग्वेज बघा, आजचं भाषण बघा आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही जे मी बोलतोय ते खरं तेव्हा बघा। ऑपरेशन टायगर 3ची चर्चा सुरू झालेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि आपल्या पक्षाचे आमदार आणि खासदार कुठेतरी एकनाथ शिंदे फोडू पाहत आहेत अशी एक माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे। अशी चर्चा आहे। मला असं वाटतं की आमचा पक्ष आमदार आणि खासदार हे पूर्ण एक मताने काम करतात, त्यामुळे असं कोणतं काम अशी घटना काही होईल असं मला वाटत नाही। राजकारणामध्ये निर्णय हे योग्य वेळी घेतले जातात, योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल। ठाकरेंचे काही खासदार देखील संपर्कात असल्याची चर्चा आहे। नाही, आता शेवटी ज्या खासदारांनी निर्णय घ्यायचा होता त्यांनी निर्णय घेतलेला आहे। भविष्य ज्यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना असा नेता हवा आहे जो आमच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहील, ते माननीय एकनाथ शिंदेच्या रूपाने ते पाहतायत। म्हणून असे जे कोणी असतील आणि फक्त लोकप्रतिनिधी नाही, त्यांच्या पक्षामध्ये असलेले कार्यकर्ते असू द्या, त्यांचे पदाधिकारी असू द्या, नेते असू द्या, त्यांची देखील हीच भावना आहे।